गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळची माझी सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता मी बनवते साबुदाणा वडे. यस, खास अशी लेकीची फरमाईश होती. महिन्यातून एकदा तिला असा साबुदाणा वडा खाण्याची लहर येत असते आणि मागच्या आठवड्यापासून ती माझ्या पाठी लागली होती साबुदाणा वडे बनव म्हणून. आणि म्हटलं चला आज अशी छान छान साबुदाणा वडे बनवावे खास लेकीसाठी. लेकीसाठी काय सगळेच आम्ही खातो, त्यामुळं स्वयंपाक फारसा करणार नाही तर डाळ भात भाजी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ब्रेकफास्ट आणि लंच हे एकच होऊन जाईल, इतकं हेवी हे होतं. आणि माझा लिटल बनी म्हणजे ओमकार हो ह्या सगळ्या गोष्टी खात नाही, त्याला चपाती आवडते म्हणून त्याच्यासाठी चपात्याही बनवलेल्या आहेत. साबुदाणा वडे ऑलमोस्ट होत आहेत आणि एका साईडला आधीच ना चटणी बनवून ठेवलेली आहे. ओलं खोबरं आणि शेंगदाणे याच्यापासून ही चटणी बनवली आहे. घरची सगळी कामं आवरलेली आहेत आणि स्वतःसाठी आणि स्वतःच्या आवडीसाठी काही वेळ द्यायला हवा नाही का. सो अश्विनीनं कालच या साड्या पाठवलेल्या आहेत. याला अजून पिको फॉल केलेलं नाही. ब्लाऊज ही लवकरच मी शिवून घेईन. आता कुठली साडी नेसू बरं, ब्लॅक की ऑरेंज? Between me and you, there's an ocean between our love. If I'm telling the truth, what am I to sail away? 'Cause I don't know where you've been lately, and times have changed, the world's gone crazy. Yeah, I got a secret, I hope you can keep it. You know that I mean this. I will lay my heart on the line for you, for you. मी नेसलेली आहे कॉटनची मलमल साडी. कशी दिसते काय नट्टापट्टा करून कुठं तर काही कुठं चाललेली नाही आहे. समोर आलाय ना, कॉटनच्या मला साड्या खरेदी करायचे होते आणि अश्विनीकडून मला खूप छान छान अशा कॉटनच्या साड्या अगदी रिझनेबल प्राईजमध्ये मला मिळालेल्या आहेत. ऑलरेडी मी याचा शॉर्ट बनवलेला आहे आणि पूर्ण डिटेल दिलेले आहेत. तो शॉर्ट तुम्ही बघू शकता. आणि इथंच आहे आपलं घर, त्यामुळे घराकडे लक्षसुद्धा आहे. छान छान फोटो व्हिडिओ झालेले आहेत आणि आत्ता भूक लागली आहे. टाईम म्हणाल तर 12:30. सकाळी फक्त चहा घेतला होता. हे गार्डन छान आहे ना, कुठं येण्याची गरजच नाही आहे आपल्याला, म्हणजे कुठं जाण्याची गरज नाही आहे. तर फोटोशूट करायचा होता, व्हिडिओ काढायचे होते म्हणून छान छान हेवी आवरलं होतं मी. ॲक्च्युली ना 1 पदरी मोत्यांची माळ होती ती घातली होती आणि त्यानंतर ही 5 पदरी मोत्यांची माळ. सुरुवातीला वाटलं रे बापरे खूपच हेवी होऊन जाईल, पण आता मला छान वाटतंय फोटो आणि व्हिडिओमध्ये. इथं आपल्या झाडापाशी सुद्धा उभारून 2 फोटो काढले. 12:30 झालेत आणि इतकं ऊन आहे ना, खूप गरम होतंय. मला साडी खूप म्हणजे खूप आवडली. लाईट वेट आहे, इतकं बाहेर ऊन होतं, फोटो व्हिडिओ काढले तरीसुद्धा म्हणजे एकदम हलकं वाटतंय. आणि खरं सांगू का, मला काठापदराच्या साड्यासुद्धा खूप नेसायला आवडतात, पण सणावाराला. आणि आत्ता अशा समरमध्ये म्हणाल तर लाईट वेट सुंदर सुंदर साड्या नेसायला सुद्धा खूप आवडतात. साडी नेसायचा एकही चान्स मी सोडत नाही आणि इतक्या स्वस्त जर साड्या असतील तर हरकत नाही काही घ्यायला, 4-5 साड्या नाही का. आणि ही ऑरेंज साडी आहे ना, ही सुद्धा मला खूप म्हणजे खूप आवडली आहे. लवकरच याचं मी ब्लाऊज शिवून घेणार आहे आणि मग नेसेन. नेसल्यानंतर ऑफकोर्स छान असा व्हिडिओ करेनच. या साडीची जशी बॉर्डर आहे ना, तसाच याचा सुंदर असा पदर आहे, त्यामुळं आणखीन छान दिसतंय. आता जी साडी मी नेसली आहे ना, त्याचं ब्लाऊज म्हणाल तर हे आहे ब्लाऊज पीस. मी काढून घेतलं होतं. साडीला अजून पिको फॉल केलेलं नाही आहे, ब्लाऊज शिवून घेतलेलं नाही आहे, तर लवकरच घेईन. आणि घातलेलं ब्लाऊज म्हणाल तर ते माझ्या घागऱ्यावरचं आहे. सगळ्यांवर मॅचिंग होत असतं म्हणून घागऱ्यावर कमी, साड्यांवर जास्त वापरते. सो अशा गोष्टी मी अधूनमधून करत असते आणि छान दिसतात त्या ॲक्च्युली. चला 12:30 वाजलेले आहेत. नवरोबांना लागलेली आहे भूक आणि पटकन आम्ही आता लंच करतो, कारण संध्याकाळची अजून भरपूर कामं आहेत. आज आहे शनिवार. पूर्वाचं संध्याकाळी आहे व्हायोलिन क्लास. ओंकारला स्विमिंगला घेऊन जायचं आहे, त्यामुळं दिवस असा पटकन जातो ना, समजतच नाही. आणि आता म्हणाल तर व्हिडिओ एडिटिंगला सुद्धा बसते. दुपारच्या जेवणामध्ये म्हणाल तर साबुदाणा वडे खाणार आहोत. येस. आणि संध्याकाळी मग जेवण प्रॉपर. चपात्या बनवलेत, पण आता मला वाटतं साबुदाणा वडा जेव्हा खातो ना, भूकच लागत नाही, हे जेवणच होऊन जातं ॲक्च्युली. आंबे चिरलेले आहेत, 2च उरलेत आंबे.
कसले भारी दिसतात तुला ना ऑरेंज कलर. आपण येल्लो आणला होता आणि रेड ना, ऑरेंज कसा झाला? म्हणजे एकदा ऑरेंज फुलं त्याच झाडाला आणि एकदा येल्लो त्याच झाडाला. बापरे, असं कसं? ही ना आपल्या गार्डन मधली फुलं आहेत. ही साडी नेसली असती ना तर ही फुलं घातली असती. मस्त आहे ना कलर. गुढीपाडव्याला सुद्धा मी अशाच कलरमध्ये साडी नेसली होती, केशरी कलर ऑरेंज कलरमध्ये, आणि खूप लोकांना ती आवडली आणि कमेंट्सही आल्या होत्या की पूनम तुला हा कलर छान दिसतो म्हणून. सो येस, आणखीन एक मी अशाच कलरची साडी घेतलेली आहे. येलो कलर आणि ऑरेंज कलर छानच दिसतो नाही का? ह्या सुंदर इयरिंग्स आहेत ना एक्झिबिशनमधून घेतल्या होत्या. परवा सुद्धा एक कमेंट आली होती की तिनं मला इयरिंगबद्दल विचारलं होतं आणि त्यासुद्धा मी असंच ती बागेतून किंवा इथल्या मार्केटमधून, पिंपरी मार्केटमध्ये वगैरे जाते ना, तिथूनच घेऊन येत असते. आणि ह्या इयरिंग्स मला खूप आवडल्या. ड्रेसवर साडीवर पण छान दिसतात. थोड्या मोठ्या आहेत पण लाईट वेट आहेत, फारशा अशा हेवी नाही आहेत, जाडवाल्या. तर ह्याच्यावरचं मोत्यांचं असं गोल असतं ना तसं कानातलं आहे, पण ते न घालता मी हे घातलं आणि जवळपास 2 वर्ष झालं होतं ही माळ घेऊन. तर आत्ता घालायचा योग आला. म्हणजे असंच वाटलं की घालावं म्हणून. माहीत नाही प्रॉपर मॅच होते की नाही, पण फोटो छान आलेत. आता मला भूक लागली, मी आता जेवते, चेंज करून फ्रेश होते आणि मग खाते. अगदी सुंदर आणि चापून चुपून बसलेली आहे आणि मला आवडल्यामुळे पटकन याचे डिटेल्स तुमच्यावर शेअर करते. तर अशा सुंदर कॉटनच्या साड्या तुम्हाला जर ऑर्डर करायच्या असतील तर कला वस्त्र बाय अश्विनी यांचं इन्स्टा पेज आहे, त्याच्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता. आता फक्त कॉटनच्याच नाही तर काठापदराच्या खूप छान छान फेस्टिवल साड्या सुद्धा त्यांच्याकडे आहेत. सुंदर सुंदर साड्या तुम्ही ऑर्डर करू शकता आणि कॉटनच्या साड्यांवर आता ऑफर सुरू आहे.